शिवरायांचे शिक्षण. शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्ष तेथे वयाला 7 वर्ष झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्यात कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत येथील गोष्टी त्यांनी स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकण्यास प्रारंभ केला होता. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेत जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान व शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. पुण्याचा कायापालट. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळत होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळचे पुणे आजचे इतके मोठे नव्हते. शहाजीराजांनी शत्रूंनी टुमदार शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पडली होती. शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेती उजाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्य अवस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारी होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. त्या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्यात सूट दिली. त्यामुळे शेती लागवडीसाठी माजले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत. लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना